वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. काल आपण 31व्या पर्यंत आलो होतो. 31व्या श्लोकात आपण हे पाहिलं की यज्ञशिष्टामृत भुज म्हणजे यज्ञ करून जे शेवटी राहिलेलं आहे अशा प्रकारचे जे भोग आहेत त्यांना अमृत म्हटलेलं आहे. कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आपण जसं अ, एखादी गोष्ट फिल्टर करतो, पाणी आहे म्हणा किंवा तेल. ते फिल्टर इथे तसं कालाचा फिल्टर आहे. ठराविक काळी नंतर अधिकारानुरूप अधिकाराचा फिल्टर आहे. कोणी कोणतं कर्म केलं तर चालतं, कोणत्या काळी केलं तर चालतं. त्यावेळी आपली अवस्था कशी आहे, असे वेगवेगळे फिल्टर लागून वेदमार्गाप्रमाणे जेव्हा ते कर्म किंवा तो यज्ञ होतो, तेव्हा त्या यज्ञशिष्ट जो भोग राहिलेला आहे किंवा तो यज्ञाद्वारे जो भोग आपण घेतो किंवा यज्ञ म्हणून जो भोग आपण घेतो, तो अमृतमय होतो. म्हणजे आपल्याला त्या ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत तो नेतो. असं 31व्यात सांगितलेलं आहे. हे 31व्यातलं थोडंसं सांगायचं होतं ते झालं. आता 32वा श्लोक. आज कोण घेतंय श्लोक? मी घेऊ का? हां, घ्या मी ताई. सुचेता हां, सुचेता घ्या ताई, घ्या. ओके. हा 32वा ना. 32वा. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवै ज्ञात्वा विमोक्ष्यसे. हं. म्हणजे आता एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे. ब्रह्मणो मुखे म्हणजे परब्रह्माच्या मुखाने म्हणजेच वेदांनी असं सांगितलेलं. कारण वेद हे अपौरुषेय आहे. वेद हे काही पुस्तक किंवा काही नसून ते ज्ञान आहे आणि ते ज्ञानाचे ऋषी द्रष्टे आहेत. ब्रह्मदेव स्वतःही द्रष्टे आहेत. तर इथे ब्रह्मणोमुखे म्हणजे ब्रह्मदेवाचं मुख असंच फक्त नाहीये, त्या परब्रह्माच्या कडून आलेले म्हणून ब्रह्मणोमुखे त्यांना म्हटलेलं आहे. असे बहुविध यज्ञ आहेत. कारण आपण काल पाहिलं की सर्व कर्मच यज्ञरूप होऊन जातात. तर त्यामुळे सगळ्या कर्मांना कोणत्या नाही कोणत्या तरी यज्ञरूपात आपण गणना त्याची होते ती करू शकतो. आणि असे जे यज्ञ आहेत त्या त्यांना तत्वता जाणून ज्ञात्वा म्हणजे नुसतं कशी करायची हे जाणून नाही की त्यातलं तत्व जर कळून आपण त्या कर्मांचं अनुसरण केलं तर आपण कर्मेंद्रियापासून मुक्त आपण कर्माच्या फलापासून किंवा कर्माच्या बंधनापासून मुक्त होतो असं भगवान सांगतात. आणि म्हणजे ह्यात अजून एक ही गोष्ट अशी आहे की 31 किंवा 32व्याचा एकत्र विचार करायचा झाला तर ज्ञानमार्ग जो आहे जे अध्यायाच्या सुरुवातीला भगवान म्हणतात की ज्ञान आणि ज्ञानमार्ग कर्ममार्ग हे ज्याला एक वाटतात तोच खरा ज्ञानी आहे. कारण ज्ञानमार्ग जो आहे त्याच्यातही ज्ञानविचार करणं स्वतःला प्रकृतीपासून वेगळं मानून क्षेत्रज्ञ विवेक म्हणा, नित्यानित्य विवेक म्हणा, सद-असद विवेक म्हणा, हे सगळं करणं हे जे विचार करणं आहे ही पण बुद्धीची कर्मच झाली. तर त्या दृष्टीने ह्या ज्ञानयोगाचाही कर्मयोगात अंतर्भाव होतो. फक्त कर्म सुरुवातीला वेदोक्त कर्म आहेत त्यांनी शुद्धी झाल्यानंतर त्या पुढच्या लेव्हलची जी कर्म आहेत जी साक्षात ज्ञान करून घ्यायला जो ज्ञानविचार आहे त्याला तो माणूस तयार होतो. जसं पहिली दुसरीतला अभ्यास केल्यावर मग तिसरीचा अभ्यास करता येतो. मग 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. तर तसं आहे की ज्ञानयोग जरी असला कोणताही योग जोपर्यंत आत्मस्वरूपाशी किंवा आपल्या इष्टदेवतेशी आपला एकरूपता होत नाही, आपण त्यात विलीन होत नाही, तोपर्यंत मायेचं राज्य आहे आणि जोपर्यंत मायेचं राज्य आहे तोपर्यंत कर्मयोग आहे.
त्यामुळे ज्ञानाचा अभ्यासही करताना हा आपण अभ्यास बुद्धीद्वारे करतोय. ही बुद्धी त्यांनी दिली आहे आणि हे करणं हे जे आपल्याला वाटतंय हा फक्त भास आहे. खरे तर आपण सच्चिदानंद आहोत. हे सतत ती भावना ठेवायला लागते. त्यामुळे असं म्हणतात की बाकी सगळे अहंकार दूर करणं सोपं आहे. पण ज्ञानाचाही अहंकार होतो. म्हणजे मी ज्ञानी असा अहंकार जर व्हायला लागला, मी या जगापेक्षा वेगळा आहे असा जर अहंकाराने वाटायला लागला आपण कुठे जास्त आहे, तर ते ज्ञानही बाधक होऊ शकतं. म्हणून कर्मयोग जो आहे, की जो पहिल्यापासून आपल्याला अगदी पहिलीत असल्यापासून ही शिकवण देतो, की अ, अनासक्तपणे कर्म करायचे. तसं ज्ञानाभ्यासात तीच वृत्ती जर पुढे राहिली, तर ते ज्ञान मी मिळवतो अशी वृत्ती न राहता ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वराकरता मी करतोय किंवा ईश्वर माझ्याकडनं करून घेतोय. म्हणजे जो आपण 24वा श्लोक बघितला, ब्रह्मार्पणम ब्रह्माभि. तसं ज्ञानाच्या बाबतीतही करून तो ज्ञानयोगाच्या द्वारे जाणारा पुरुष आत्मानंदाला किंवा परमेश्वर प्राप्तीला प्राप्त होतो. तर 33वा श्लोक. हॅलो, आता 33वा घेता ना? म्यूट झालंय बहुतेक. मी घेऊ का? हा हा नाही मी घेते. हा. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञं परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. वा वा. तेच आपण आता 31-32 जे पाहिलं तेच आता स्पष्टपणे भगवान ह्या श्लोकात सांगतायत, की सर्वात पहिलं तर इथे अर्जुनाला पुन्हा परंतप म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची जी तप करण्याची जी वृत्ती आहे त्याला आवाहन करून ते तप तू कर्मयोगाद्वारे करून तू सहजच आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतोस, हे भगवंताला त्याच्या मनात रुजवायचं इकडे. श्रेयान द्रव्यम द्रव्यम मया ज्ञानयज्ञ ज्ञः परंतप. म्हणजे द्रव्य यज्ञापेक्षाही ज्ञान यज्ञ वरचाच आहे. जसं आपण आधी म्हटलं तसं द्रव्य यज्ञ म्हणजे यज्ञात आपण हवन करून काही वस्तू वगैरे असा जो यज्ञ करतो त्याच्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे भगवान म्हणतात. यातच भगवान जाणवून देतात की ज्ञानाभ्यास किंवा ज्ञानयोग हाही एक यज्ञ आहे आणि सर्व यज्ञ हे कर्मरूपच आहेत. म्हणून भगवान सांगतात सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. म्हणजेच द्रव्य रूप कर्म जरी असलं किंवा ज्ञानयज्ञ रूप कर्म, हे सगळा कर्मांचा परिपाक शेवटी ज्ञान होण्यात म्हणजे ज्ञानानुभव येण्यात म्हणजेच आत्मानंद मिळण्यात होतो असं भगवान सांगतात. आता इथपर्यंत भगवंतांनी सांगितलं की योगाद्वारे किंवा त्या कर्माच्या आचरणाने आपल्याला मिळतं, पण त्याबरोबर एक सर्वात मोठी गोष्ट तिथे जी आवश्यक आहे ती या 33व्या श्लोकात सांगतात. 33वा श्लोक घ्या ताई. 34वा सॉरी. 34वा हा. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विती प्रणिपातेन. आपण मागे दुसऱ्या अध्यायात 17वा श्लोक जेव्हा अर्जुन म्हणाला की शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, तेव्हा याचा थोडासा विचार केलाय. प्रणिपात म्हणजे स्वतःहून समोर पत्करलेली शरणागती. ती अशी शरणागती नाहीये की काही चमत्कार केला म्हणून मी नमस्कार करतो. ती शरणागती अशी आहे की आपण सर्वज्ञ ईश्वर स्वरूप आहात किंवा ईश्वरच आहात आणि मी आपल्याला शरण आलेलो आहे आणि जे काही माझं कल्याण होणार आहे ते फक्त आपल्यामुळे होणार आहे अशी ही प्रपन्न स्थिती आहे. आणि आपण मागे बघितल्या प्रमाणे ही प्रपन्नताच अशी स्थिती आहे की ती सर्वश्रेष्ठ आहे. कारण आपण जेव्हा प्रपन्न होतो तेव्हा तो ईश्वरही आपल्याला तांस तथैव भजाम्य म्हणून आपलं सर्वस्व ईश्वर म्हणजे आपलं सच्चिदानंदत्व
शिष्याला देतो. जितकी ज्याची प्रपन्नता जास्त तितका तो त्याला होणारं ज्ञान लगेच. जो ज्ञानी किंवा जो अ, साधन चतुष्टय संपत्ती मिळवलेला भक्त आहे त्याला अ, जे तुकाराम महाराज म्हणतात, "नाही काळ वेळ त्या लागे." तिथे अ, गुरूंचा संकल्प झाला आणि शिष्य साक्षात मुक्तच झाला. मग तिथे हा उपदेश करायचीही गरज नाही किंवा त्यांना काही समजून सांगण्याचीही गरज नाही. तिथे साक्षात जसं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथेच ते त्यांना तो आत्मानंदाची प्राप्ती झालेली. ते तर अवतारीच आहेत. हा फक्त एक व्यवहार होता. पण तरी ही ही जी गुरु शिष्यांच्या आपण जोड्या पाहतो, समर्थ आणि कल्याण स्वामी आहेत. अशा सगळ्या जोड्यात हेच दिसतं, की तिथे फार काही उपदेशच करायला लागलेला नाही. यांचा संकल्प झाला आणि शिष्य मुक्त झालेला आहे. तर त्याच्यासाठी हे प्रणिपात, प्रणिपात म्हणजे कोणीतरी बाहेरून नुसता दाखवायला नमस्कार केला तर तसा अर्थ नाही. हा आपण जसं म्हणतो काया वाचा मने तो प्रणिपात झाला पाहिजे. म्हणजे ती वाचा म्हणजे फक्त वैखरी वाचा नाही, मनातही आपण विचार करतो. म्हणजे अ, अ, परापश्यंती या वाणीपर्यंत म्हणजे तिथपर्यंत तो विचार हे माझं सर्व कल्याण करणारे आहेत आणि मी यांना शरण आहे किंवा आपल्याला शरण आहे अशा यांनी ते प्रपन्नता आली. हे पहिलं आणि ती प्रपन्नता बरोबर जिज्ञासाही पाहिजे. म्हणजे ते ज्ञान मिळवून घेण्याची उत्सुकताही पाहिजे. तर ती जिज्ञासा आणि परिप्रश्नेन सेवया म्हणजे अ, अ, त्यांची त्या प्रश्नांनीच सेवा केल्याने म्हणजे कारण अ, आपण गीतेतही पाहतो ठराविक गीतेच्या भागापर्यंत अर्जुनाने प्रश्न विचारलेले आहेत आणि भगवंतांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. पण नंतर त्यांचं प्रेम अर्जुनाच्या या योग्य आणि सूचक प्रश्नांनी इतकं त्याच्याबद्दलचं प्रेम उफाळून आलंय, की अर्जुन विचारायचं थांबला तरी भगवान सांगायचं थांबले नाहीत. आणि मग पुढचा त्यांचा उपदेश असा एका धो-धो धबधब्यासारखा वाहत अर्जुनापर्यंत पोहोचलेला आहे. तर परिप्रश्न करताना ते प्रश्नही सेवारूप पाहिजेत आणि यात हेही जाणवून दिलंय, की त्यांची सेवा ही सत्पुरुषांची किंवा गुरूंची आता इथे तर अर्जुनाला स्वतः परमात्माच गुरु म्हणून लाभलेले आहेत. तसेच सर्वत्र बाकीही जे संत महात्मे आहेत तेही परमात्माच आहेत, परमात्मा स्वरूप आहेत. या दृष्टीने त्यांच्या सेवा करणं आणि सेवेचं आपण मागे बघितल्याप्रमाणे मूळ मुख्य सेवा काय आहे? तर सेवा स्मरणम म्हणजे त्यांच्या सतत आपल्या मनात जर विचार राहिला, आपण ते सूत्रही पाहिलं योगशास्त्रातलं पातंजली योगसूत्रातलं, की वीतराग विषय वा चित्तम तसं त्यांचाच विषय आपल्या मनाला जर राहिला आणि दुसरं प्रणिपात करून सेवा केल्याने त्यांच्या मनाला जर आपला विषय मिळाला तर ते चित्त स्थिर होतं. तर तसं आहे. तर ते स्थिर होण्याचं अजून एक कारण म्हणजे आपण योग्य असे प्रश्न त्यांना विचारल्यावर त्या परमात्म तत्वाचं ते ज्ञान चा उपदेश ते देतील. आता ते उपदेश शब्दांनी देतील का नुसता हात ठेवून डायरेक्ट सगळं ज्ञानच अनुभवात त्याच्या उतरवतील हे ज्याच्या त्याच्या तयारीप्रमाणे अवलंबून राहील. पण याच्यात मुख्य हे आहे, की चिकित्सा करावी का करू नये? बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, की काही आपल्याला कळत नसेल तर विचारावं एवढं कळतं. पण पटत नसेल तर काय? तर पटत नसेल तरीही ते विचारण्याची जी पद्धती आहे किंवा आपल्या मनात विचार करायची पद्धती आहे ती समजली पाहिजे. तर्क जो आहे वेदांताच्या षटशास्त्राचा अभ्यास करताना तर्कशास्त्राला खूप महत्व आहे. कारण तो तर्कशास्त्र आपल्याला विचारांनी त्या आत्मस्वरूपापर्यंत न्यायला उपयोगी आहे. पण तो तर्क कसा करावा किंवा ती अ, अ, विचारणा कशी करावी तर ती संशय घेऊन केलेली विचारणा नाहीये. कारण पुढे भगवान सांगणारच आहेत, की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परच संयतेंद्रिया हे सांगितलंय आणि त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितलंय संशयात्मा विनश्यती. त्यामुळे गुरूंवर संशय किंवा शास्त्रवाक्यावर संशय यांनी फक्त विनाशच ठरलेला आहे. मग चिकित्सा कशी करायची? तर
वेदानुकूल अशी चिकित्सा करायची. म्हणजे हे जे मला कळत नाहीये, त्यांनी जो परमात्मा सिद्ध होण्याचे मार्गात मला जे अडथळे येतात, ते दूर करायला ही माझी शंका दूर करा किंवा चिकित्सा करायची तर अशी करायची, की त्यातनं जो निष्कर्ष निघेल तो वेदानुकूल परब्रह्मापर्यंत पोहोचवणाराच असेल. तर त्या दृष्टीने हा श्लोक फार महत्वाचा आहे. हा खूप फेमसही श्लोक आहे, की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा आणि उपदेक्षन्ति तज्ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनम्. मग ते जे ज्ञान चा उपदेश करतील त्यांनी तुम्ही तत्वज्ञानी हो. म्हणजे कदाचित ते वेदातली वाक्य सांगतील, नाही सांगतील. आपण मागे बघितल्यासारखं सहज बोलणे हाच उपदेश असं ते महात्मे असतात. म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी सांगितले तसे उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांनीही दुःख कष्ट दूर होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं सहज बोलणे ही वेदवाक्य म्हणून ऐकण्या इतकी श्रद्धा ठेवून जेव्हा आपण प्रश्न करू, तेव्हा ते जे सांगतील त्यांनी आपल्याला तत्वज्ञान होतच होतं, हे भगवान इथे सांगतायत. आणि ते ज्ञान होतं म्हणजे कसं होतं, त्यांनी काय होतं हे आता 35व्या श्लोकात पाहू. 35वा श्लोक ताई. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण दक्षस्यात्ममन्यथो मयि. म्हणजे आता भगवान सांगतायत की तत्वज्ञानाचा ते तुला उपदेश करतील, म्हणजे नुसता शाब्दिक उपदेश नाहीये. ते उपदेश केल्यावर काय होईल, की जे जे जाणून घेतल्यावर यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. म्हणजे एकदा ते ज्ञान तुला झालं, तर पुन्हा तुला मोह होण्याची काही गरजच पडणार नाही. आता इथे स्वतः भगवंताचं निरहंकारित्वाचं एक उदाहरण आहे, की 34व्या श्लोकात ते सांगतात, की तू असे जे ज्ञानी आहेत त्यांना परिप्रश्न कर आणि त्यांची सेवा कर. म्हणजे कुठेही असं म्हणत नाही, की मला विचार. हा तो एक ज्ञानाचं लक्षण पण ते सांगून देतात, की निरहंकार आहेत. अ, दत्त महाराज करवीश्वरांबद्दल एक गोष्ट सांगतात, की ते स्वतः शक्तिपात दीक्षा देणारे होते. एकदा ते वासुदेव निवास आश्रमात असताना कोणीतरी त्यांच्या इथे विचारत आलं, की अ, इथे शक्तिपात दीक्षा देणारे इथे कोणीतरी आहेत, आपल्याला माहिती आहे का? नेमकं त्यांनाच विचारलं. तर त्यांनी जे दुसरे कोणी दीक्षा देणारे आहेत, त्यांची त्यांना नाव हो, या व्यक्ती देतात म्हणून सांगितलं. कुठेही हा शब्द नाहीये, की मीच ती दीक्षा देणारा आहे किंवा काही. हा भावच नाहीये, कारण मीपणा गेलेलाच आहे. मीपणा नाहीच आहे त्या महात्म्यांच्या ठिकाणी. आणि त्यामुळे त्यांची अवस्था जशी अहंकार विरहित आहे, जेव्हा सत्शिष्य जो असतो सगळा अहंकार सोडून जेव्हा तो शरण येतो अशा प्रकारे, त्यामुळे ती निरहंकारिता तशीच त्या गुरूंकडनं शिष्यापर्यंत जाते. हे याचं महत्व आहे. तर त्याप्रमाणे आता भगवान सांगतायत, की हे ज्ञान मिळवल्यावर म्हणजे ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर मग पुन्हा मोह होत नाही. म्हणजे असं नाही, की ज्ञान मिळालं परत ते झाकलं गेलं असं काही नाही. पुन्हा तू मोहात पडणारच नाही. आणि मग अजून काय होईल, की तुला हा अनुभव येईल, की तूच तुझ्या आतच सर्व प्राणिमात्र आहे आणि प्राणिमात्रातच तू सर्व स्वतः आहेस. हे तुला अनुभव येईल. म्हणजे सर्व खल्विदम अहंच वासुदेव. म्हणजे वासुदेव म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आल्यानंतरची स्टेप तीही तुला प्राप्त होईल. ती म्हणजे सर्व खलविदम अहमच वासुदेव. म्हणजे सगळीकडे जे दिसतंय, जे जग आहे, ते म्हणजे मीच आहे आणि तेच वासुदेव आहे. आता तेच वासुदेव आहे हे पुढच्या श्लोकात भगवान सांगणारच आहेत. म्हणजे सर्वव्यापी आत्मतत्वाचा अनुभव तुला येईल असं भगवान सांगतायत. आणि अजून काय होईल ते 36व्या श्लोकात सांगतायत. 36वा. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैर्ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि.
हां, थोडीशी म्हणजे गडबड झाली. 35व्याच्या अर्ध्या भागात म्हणजे दुसऱ्या भागात अ, अ, ते ते हे पण सांगतायत म्हणजे त्या भूतान्य शेषेण द्रक्ष्यात्मन्यथो मयी म्हणजे स्वतःत पाशील आणि पुढे नंतर माझ्या सच्चिदानंदातही पाशील असं ते 35व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय. आणि याचा संदर्भ आपल्याला अ, अ, अध्याय 6 मध्येही सापडतो. अध्याय 6त आपण जर 2 श्लोक पाहिले 1 मिनिट. तर 6व्या अध्यायात भगवंत जे म्हणतायत, की सर्वभूता सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिना. ह्याच्यात सगळ्यांना समभावाने पाहणारा सर्व आत्मा आपला आत्मा जो आहे तो सर्व प्राणीमात्रात स्थित आहे आणि प्राणीमात्र आपल्यात आहेत हे पाहतो. आणि 30व्या श्लोकात ते म्हणते यो मां पश्यति सर्वत्र सर्वैंच मयी पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. म्हणजे सगळ्या प्राण्यात मला आणि माझ्याच सर्व प्राण्यांना पाहतो. त्याला माझं त्याच्यासाठी मी अदृश्य राहत नाही. हे 2 वेगळे श्लोक असल्यामुळे इथे थोडंसं मला ते वेगळे आहेत अशा ह्यानी मी सांगायला गेलो. पण ते इथे एका श्लोकात त्यांनी घेतलेलं, की येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी म्हणजे सर्व भूत आपल्यात आणि ते सगळं ती भूतं तुम्ही स्वतः हे सर्व परमात्म्यात म्हणजे सर्व खल्विदम ब्रह्म किंवा अ, 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 सकलमिदम अहंच वासुदेव हे ह्याचं ज्ञान त्याला होतं. आणि मग आता 36व्या श्लोकात ते सांगते, की कितीही जरी तू मोठं पाप केलेलं असशील किंवा कितीही प्रकारची पाप करून झाल्यानंतर तू जर या ज्ञानरूप नौका तुला मिळाली आणि त्यात जर तू बसू शकलास, तर पुढे तू या सगळ्या पापसमुद्रातून तरून जाशील. कारण ही ज्ञानरूप जी नौका आहे, ती नौका तू एकदा बसलास, की ती नौकेची दिशा ठरवणारा गुरु हा कर्णधार आहे. आणि अनुकूल शतावर्ता पद्मनिवेक्षणा या ह्याच्यात विष्णू सहस्रनामात सांगितल्याप्रमाणे मी स्वतः अनुकूल हे माझं नाव आहे. म्हणजे त्या नौकेच्या शिडाला अनुकूल रूपी मी राहून ती नौका पुढे नेतोय. म्हणजे एकदा ज्ञानासाठी जर तयारी झाली, एकदा जर साधन चतुष्टय संपत्ती मिळवली, तर पूर्व कर्म जी दुष्कर्म जरी झाली असतील, कितीही मोठं पाप झाले असतील, तर त्याचा पूर्ण नाश होतो. आणि ह्याचं सर्वात सुंदर उदाहरण हे धृतराष्ट्राचं आहे. याच करता आपण पाहिलं, की धृतराष्ट्रापासूनच गीतेची सुरुवात झालेली आहे, की अ, पांडवांना मुक्ती मिळायच्याही आधी धृतराष्ट्र, कुंती, गांधारी आणि विदुरजी यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. तर याचं कारण म्हणजे त्याची एवढी मोठी पापं जरी असली, तरी त्यांनी गीता ऐकली. त्या गीता ऐकून त्यांच्यात काही संस्कार झाले आणि नंतर सर्व पुत्र चा मृत्यू या मुळे सर्व पापांचा नाशही झाला. म्हणजे एक असंही म्हणता येईल, की ह्या सर्व पापांचा नाश व्हायला ते गीतेचं स्मरण किंवा ते भाग्य त्याला मिळालं आणि पुढे त्या पापांचा नाश झाला असंही म्हणता येईल. आपण कधी-कधी म्हणतो, की कलियुगात आपल्याला दिसतं, की जे सज्जन आहेत त्यांना जास्त त्रास होतो. तर त्याचं आणि दुर्जन आहेत त्यांची भरभराट होते. तर त्याचं एक कारण असं आहे, की एक तर तो कलियुगाचा धर्म आहे. कली हा स्वतः दुर्जनांना पुढे नेणारा आणि सज्जनांना त्रास देणारा आहे. पण तो हरिभक्तांना काही करू शकत नाही. असं असूनही आपल्याला सज्जन लोकांना आणि हरिभक्तांना त्रास दिसतो. तो का? तर कलियुगात ही एक फॅसिलिटी दिलेली आहे, की एकतर नामस्मरण आणि लवकर मुक्ती हे तर फार मोठे कलियुगातली चे सर्वात चांगला गुण आहेच. पण याच्याबरोबर सज्जनांची पापं लवकर संपायला त्याच्यावरची जी संकटं आपल्याला जी वरकरणी दिसतायत,
ती त्याची लवकर लवकर पापं संपवून टाकतात आणि दुर्जनांना जे चांगले दिवस येत आहेत ती त्यांची पुण्याची आहुती आहे, पुण्य त्यांची संपून जात आहेत. हा जर विचार बाळगला तर ह्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत नाही. मग या वाईट लोकांचं चांगलं झालं, माझं कसं नाही, हा भाग राहत नाही. किंवा कधी-कधी आपल्याला सज्जन लोकांवर आपला विश्वास राहत नाही, कारण अरे त्यांचं तर कुठे काही चांगलं झालं. तर ही जेव्हा आपल्याला कारणमीमांसा कळते, तर तेव्हा जेव्हा आपण सन्मार्गाला लागतो, तेव्हा आपली पापं दग्ध करण्याची ही प्रोसेस फार द्रुतगतीने होते. म्हणून याचा अर्थ आता ज्ञानमार्गाला लागलं, की पापं जळून जाणार आहेत म्हणून पाहिजे तेवढी पापं करा असं नाही. नकळत जरी ही पापं झालं, तर जसं भीष्माचार्य इतके ज्ञानी असून द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी ते अलिप्त राहण्याचं जरी पाप त्यांच्याकडनं झालं, तरी त्यांना पाण्याच्या शय्येवर झोपायला लागलंच. पण अंत कसा आहे त्यांचा? अंत म्हणजे तिथल्या तिथे परमेश्वर स्वरूपात ते विलीन झालेले आहेत. तर पाप कोणतंही असलं तरी ज्ञानाची ची तुमची योग्यता झाली आणि ज्ञानरूपी नौकेत तुम्ही बसलात, तर गुरु हे कर्णधार होऊन तुम्हाला उपदेश करून ईश्वर हा रूपाने ते अनुकूल वाऱ्याने वाहून तुम्हाला तुमची नौका ते पार करतात. हे भगवान या 36व्या श्लोकात सांगतात. आता 37वा. यथेधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. वा वा. आता इथे दुसऱ्या प्रकारे भगवान तेच हे सांगतायत की यथैधांसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन. म्हणजे जो धगधगता जो अग्नी आहे तो त्याच्यात जे काही आपण टाकतो, समिधा टाकतो म्हणा, दुसरं काही टाकतो, त्यात त्याचं सगळं तो दग्ध करतो. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले, त्यापैकी एक अग्नी हा गुरु केलेला आहे. तर जो तेजस्वी महात्मा ज्ञानमार्गात जो आहे किंवा जो योगी आहे, त्यांनी अग्नीसारखं राहावं हे त्यातनं त्यांनी शिक्षण घेतलंय. म्हणजे कसं की जे काही शुभ अशुभ जे काही अन्न मिळेल ते सगळं पचवून तरी त्याचा दोष लागून न देणं. जे काही कर्म शुभ अशुभ देहाकडनं घडलं त्याचाही लेप न लागून देणं. ज्ञानाग्नीत सगळ्या कर्माचे नाहीसं करणं, असं तेजवान आपण व्हावं हे त्यांनी अग्नीपासून गुण घेतलेला आहे. तर असा हा ज्ञानाग्नी आहे. त्या ज्ञानात तुम्ही पाप केलं, पुण्य केलं, सगळ्याचंही हवन त्या अग्नीत होतं आणि ते हवन केल्यावर जे हविष्य द्रव्य ते नष्ट होऊन त्याचं फळ म्हणजे अमृतत्व हे आपल्याला प्राप्त होतं. तर सर्वात मोठा म्हणून ज्ञानाचा अग्नी आहे आणि त्यांनी सगळी कर्माच्या कर्म नष्ट होतात म्हणजे कर्माची फलं सगळी नष्ट होतात. हे भगवान ह्या श्लोकात सांगतात. आता 38वा. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति. वा. आता पवित्र गोष्टी आपण म्हणतो, गंगा पवित्र आहे, नद्या सगळ्या पवित्र आहेत. तर त्या नद्यांनाही म्हणजे सर्वजण जेव्हा त्यांच्यात स्नान करतात किंवा हे करतात, तर ते जी पापं होतात ती पापं घालवायला सत्पुरुषांच्या चरणांची आवश्यकता किंवा त्या स्पर्शाची आवश्यकता नद्यांनाही आहे. पण अग्नी असा आहे, अग्नीला सर्व देवांचं मुख म्हणतात, कारण अग्नी हा असा आहे की तो कायम शुद्ध आहे. आपल्या धर्मात जे शरीराचं दहन सांगितलेलं आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे की अग्नी हा स्वतः शुद्ध असून सगळ्याची शुद्धी करतो. म्हणजे तो पंच शुद्ध म्हणजे काय? शुद्ध म्हणजे जे सच्चिदानंद आहे ते. म्हणजे पंचमहाभूताचा जो लेश आहे तो अग्नीमुळे ऑलमोस्ट सगळा निघून जातो आणि थोडं जे काय उरतं ते रक्षाभूत, आणि ती रक्षा ही इतकी पवित्र असते की असं म्हणतात की भगवान शिव आहेत ते
चिताभस्म अंगाला लावतात अशी ती पवित्र रक्षा आहे ती तयार होते त्यातनं. तर अ, तसं हे ज्ञान आहे. ज्ञानातनी जी पवित्रता मिळते. आता अ, गंगेत स्नान केलं ते पवित्र झालं. पण मन पवित्र तर झालं नाही. त्यामुळे ते परत पाप करायला मोकळं होतं आणि अ, अ, तर किंवा एखादा यज्ञ करतानाही आपल्या मनात काहीतरी उद्देश राहूनच जातो किंवा कुठेतरी भावना ही मी काहीतरी चांगलं केलंय याची होतेच. त्यांनी तो बाधक होऊ शकतो. पण जर ज्ञानयज्ञ योग्य प्रकारे झाला, तर त्यांनी सगळी कर्मच जातायत म्हणजे त्रिगुणांचा संबंधच संपला. म्हणून सर्वात पवित्र हे सगळ्या योगात पवित्र हे ज्ञानरूप अग्नीला मानलेलं आहे. आणि ज्ञानासारखं पवित्र कोणतंच गोष्ट नाही हे सांगितले. म्हणून दानात पण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ सांगितले ते एवढा करतात. कारण त्यांनी त्या जीवात्म्याला आपण परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांनी होतं. म्हणून ते दान सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. 38वा 38वा झाला सॉरी 29वा. 39. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति. आता आपण एखादं इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंडाची ऍडव्हर्टाईज पाहतो. ती छान मोठी ऍडव्हर्टाईज करतात आणि शेवटी एकदम सुपरफास्ट स्पीडमध्ये ते डिस्क्लेमर देतात की दिस इज सब्जेक्ट टू मार्केट कंडिशन्स अँड दिस थिंग दॅट थिंग. म्हणजे काय की त्याला कोणतीही गोष्ट सांगितल्यावर त्याच्यासाठी आवश्यक अटी ज्या आहेत त्याही मेन्शन केल्या जातात. तसं भगवान इथे मगाशी सांगितलं की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षति ते ज्ञानम ज्ञानिनाच तत्वदर्शन. आता कोणी आपण म्हणतो आम्ही श्रद्धेने नमस्कार करून प्रश्न तर विचारले आणि त्यांनी पण सांगितलं, छान सांगितलं, पण अजून आमचा मोह पूर्ण गेला नाही. तर त्याच्याकरता अजून एक कंडिशन भगवान इथे सांगतायत की रादर 3 कंडिशन्स आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणजे नमस्कार कदाचित बाह्यांगाने होईल किंवा श्रद्धा म्हणजे काय तर श्रद्धा जिथे आहे तिथे संशयाला जागा नाहीये. आपला विश्वास असतो, श्रद्धा असते, पण ती श्रद्धा डळमळीत व्हायलाही वेळ लागत नाही आणि ती आपण कबूल करत नाही. आपण त्याचा कधी-कधी असंही होतं, की आपण म्हणतो, की देव तर आहे, दयाळू आहे, पण माझीच प्रारब्ध इतकी वाईट आहेत, म्हणून देवानी कदाचित केलं नसेल. एवढं म्हटलं तरी कुठेतरी देवाच्या पूर्ण त्याच्या शक्तीबद्दल ती अश्रद्धाच झाली. कारण देवासाठी काहीही अशक्य नाही. जसं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, की अ, अ, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. म्हणजे हरिकृपा जर झाली तर त्या प्रारब्धाचाही नाश आहे. म्हणजे ते प्रारब्ध संपतील असाही अर्थ होतो किंवा त्या प्रारब्धाचा आपल्याला काही त्रास होत नाही मनाला हाही अर्थ होतो. पण प्रारब्ध ही संपण्याच्या गोष्टी आपण यात म्हणतो ज्या अ, अ, ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते स्वतः त्यांचा मृत्यू झालेल्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांच्या स्पर्शाने ते उठलेले आहेत. म्हणजे प्रारब्धाचा भोग झाल्यानंतर तो रिव्हर्स केला गेलाय सत्पुरुषांमुळे. तर असं आहे. तर आपली श्रद्धा नसते असं नाही, पण अनन्य होता येत नाही. तत्पर होता येत नाही. आणि तत्पर झाल्याचं लक्षणच संयतेंद्रिय असणं आहे, की अनन्य झालं पाहिजे. म्हणजे अ, अप्रतिहत आणि अनन्य भक्ती भगवंताकडे अ, प्रल्हादजींनी मागितली. अप्रतिहत म्हणजे निरंतर. तेलाची धार पडायला लागल्यावर ती जशी खंड न पडता पडत राहते तसं अप्रतिहत आणि अनन्य. तुझ्याशिवाय दुसरा कशाचाही विचार नाही.
ह्याला म्हणतात खरी श्रद्धा. तर श्रद्धावान लभते ज्ञान, तत्परः म्हणजे सतत टुवर्ड्स गॉड, टुवर्ड्स ईश्वर म्हणजे आपण म्हणतो ना तत्पर राहिलं म्हणजे एखाद्याचं काम करायला तत्परपेक्षा त्या ईश्वराकडे तत्पर म्हणजे सतत लक्ष त्या परमात्म्याकडे आहे. आणि ह्याचं लक्षण काय तर संयतेंद्रिय. कारण इंद्रिय इकडे तिकडे गेली तर ती तत्पर राहणार नाही. संयत इंद्रिय म्हणजे सर्व इंद्रिय ही ईश्वराकडेच लागलेली आहेत. असा जो महात्माची तयारी होते त्याला ते ज्ञान मिळतं आणि पराशांती अचिर म्हणजे अ, निरंतर अशी चिरंतन शांती ज्याला कधीही ज्याच्यात खंड नाही पडणार अशी त्याला मिळते. त्यामुळे अ, एक तर प्रपन्नत्व पाहिजे, प्रणिपात सेवा पाहिजे, त्यांना योग्य ते प्रश्न केले पाहिजेत, श्रद्धा पाहिजे आणि तत्पर राहिलं पाहिजे आणि इंद्रियांचं नियमन पाहिजे. ह्यातले एक म्हणजे एक गोष्ट ही दुसऱ्याचं लक्षणच आहे. म्हणजे श्रद्धा असली आणि तत्पर असलं, की इंद्रिय निग्रह आपोआप झालाच म्हणून समजा. कारण तत्पर असल्यावर दुसऱ्याकडे लक्ष जाणारच नाही, इंद्रिय बाहेर जाणारच नाही. तर असं झाल्यावर त्याला ती भगवत प्राप्ती होते आणि चिरंतन शांती त्याला प्राप्त होते. आणि परत आता कोणाला प्राप्त होत नाही हे पुन्हा मुद्दामून सांगतायत 40व्या श्लोकात. 40वा श्लोक घेऊन आपण थांबू किंवा इथे नुसता श्लोक घेऊ, अर्थ उद्या पाहू मग आपण. हां, चालेल. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. वा वा. इथे संशयात्मा विनश्यती हे सांगितलेलं आहे. आपण डिटेलमध्ये उद्या पाहू. पण संशय जराही आला की सगळं फुकट गेलं म्हणून संशयाला थारा देऊ नये हे कळण्यासाठी भगवान हे सांगतात. आपण डिटेलमध्ये विस्तृत याचं एक्सप्लेनेशन उद्या पाहू. प्रार्थना घेऊया आता आणि आजच्या करता विराम घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे वन्दे जगद्गुरुं जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जगद्गुरुं जय